नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं हे मार्केट सो today we got nearby 70 to 80 points gap up market आणि हा ब्लीच आहे आज सेन्सिबलला मॉर्निंग पासूनच. कॅन्डल बघा नॉन स्टॉप चाललेली आहे. सो दिस वॉज अ ग्लिच. मार्केट एका आपल्या रेजिस्टन्स लेवलला जी आपली 25,440 ची रेजिस्टन्स लेवल होती, 25,420 ते 25,440 राईट, या रेजिस्टन्स लेवललाच मार्केट ओपन झालेलं आहे. प्रिसाइसली सांगायचं झालं तर 25,440 ओपन होताच पहिली कॅन्डल त्याने डोजी फॉर्म केलेली, पण आपला अंदाज असा होता की मार्केट मे बी या लेवलला सस्टेन करेल आणि मग वरती शूट होऊ शकतं. 25,500चं टार्गेट आपलं होतं. सो दॅट वॉज अवर प्लॅन. म्हणजे मार्केट आता इथे ओपन झालेलं आहे तर लाईक इथे सस्टेन करेल आणि नंतर मग शूट मार्केट डे क्लोजिंग पर्यंत आपल्याला इथे पाहायला भेटेल असं आपला अंदाज होता 25,500चा. त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली खाली जात गेलं आणि 5 मिनिटच्या क्लोजिंग वरती आपण डाऊन साईडचे ट्रेड घेतला नाही, कारण खाली जाईल असा अंदाज होता आणि इथूनच कुठून तरी पलटेल. आणि जर खाली पूर्ण जायलाच लागलं तर मग आपलं जो बेस होता हा होता एक 25,380चा 90चा आपलं चॅनल असतं, लक्षात ठेवा लेवलमध्ये. आता ह्या 25,380 ते 25,390 हा असा एक चॅनल आहे आपला. तर या बेसवर मार्केट रिव्हर्स होऊ शकतं असा अंदाज होता आपला. तर जेव्हा हे पूर्ण चॅनल इस्टॅब्लिश झालं त्यावेळेला लक्षात आलं की मार्केट काय करू शकतं, आणखी डाऊनसाईड कंटिन्युएशन करू शकतो. कारण हा कुठला आहे चेक करा तुम्ही, फॉलोइंग वेज आहे. सो यामध्ये मार्केट रिबाउंड होऊ शकतं, अदरवाईज कंटिन्यू करू शकतं. इथे नेक्स्ट आपला सपोर्ट लेवलचा होता तो होता जवळपास 25,10चा आणि च्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा सपोर्ट होता शॉर्ट टर्म वाला, तो राईट ओव्हर हिअर आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो असतो. सो आपला अंदाज असा होता की मग इथे मार्केट थांबू शकेल किंवा इथे थांबू शकेल. मग पहिला ट्रेड जो इथे झाला, आपण मार्केट एक कंटिन्युअस फॉल केला, एक रिटेस्ट दिला आणि त्यानंतर मग आपण इथे एक ट्रेड बनवलेला ज्यामध्ये 17 ते 18 पॉईंटचा असेल आणि एक जवळपास 30 ते 40 पॉईंटचं टार्गेट आपलं इथे होतं. सो म्हणजे 1:2चा ट्रेड इथे आपला पीक झालेला आणि लगेचच मला इथे आपण बोलल्याप्रमाणे मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस होते, म्हणून आपण काय केलं, या कॅन्डल पिन बार कॅन्डल नंतर आणखी क्लोजिंगची वेट केला आणि इथे आपण आपला ट्रेड इनिशिएट केला जेव्हा ही रेड कॅन्डल फॉर्म होणं सुरू झाली होती. कारण की मार्केट इथून पलटलं असतं तर मग आपल्याला इथे सापडलं असतं, पण आपला अंदाज होता की रिबाउंड करेल मार्केट आणि म्हणून मग आपण इथे बायचा ट्रेड प्लेस केलेला आणि नेक्स्ट ग्रीन कॅन्डलने आपला तो ट्रेड हिट केलेला. तर इथे एसएल आपला फार मोठा बनला होता, जवळपास 25 ते 30 पॉईंटचा एसएल बनला होता लाईव्ह मार्केटमध्ये. आता 25 पॉईंट हे प्राइस सेटलमेंट नंतर दाखवत आहे आणि मग जसं या कॅन्डलने एक क्लोजिंग केलं आपल्याला वरती, आपण एसएलला कमी केलेलं आणि 10 पॉईंटचा एसएल आणला आपला इथे आणि नंतर मग आरामशीर आपण बसलेलो. आपलं टार्गेट हे होतं जवळपास 82 पॉईंट्स पर्यंत. या लेवलपर्यंत मार्केट येईल असा आपला अंदाज होता, एक याला टच करायला पाहिजे जाऊन. मग सो वी पुट इन द टार्गेट. पण मार्केट बघा, आपले जे टार्गेट आहे त्या लेवलचा जो बॉटम टार्गेट आहे याला फर्स्ट टार्गेट बोलतो आपण, याला सेकंड टार्गेट बोलतो. तर त्यांनी फर्स्ट टार्गेट दिलं आणि तिथूनच रिव्हर्सल झालेलं. सो इथे सुद्धा एक चांगले पॉईंट्स आपण कॅप्चर करू शकतो. समजा अराउंड 50 पॉईंट्स आपण इथे टोटल घेऊया आणि इथे 40 पॉईंट्स डे क्लोज झाला आपला 80-90 पॉईंट मध्ये. सो दॅट वॉज अ गुड मार्केट. आता उद्या मार्केट काय करू शकतं, तर तुम्हाला इथे दिसत असेल की मार्केट एका चॅनलमध्येच आहे, तर मार्केट चॅनललाच कंटिन्यू करू शकतो. अंडरस्टूड. या चॅनलमध्ये मार्केट आपल्याला दिसत आहे
सो मार्केट काय करेल या चॅनलला कंटिन्यू करू शकता. तर बघायचं फक्त आपल्याला या छोट्या छोट्या लेवल्स आहेत फक्त. या लेवल्स कंटिन्यू होतात तर आपल्याला बघणं आवश्यक आहे. या 2 लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो हा एक चॅनल आहे. समजा हा जर चॅनल तुटला तर तो मार्केट खाली या लेवलमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतो एक दिवसला या पद्धतीने. राईट, ह्या छोटे छोटे लेवल्स आहेत जे आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. सो लेट्स सी टुमॉरो व्हॉट हॅपन्स. अनालिसिस आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॉर्निंगला लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला जॉईन करत चला. एक 9:15 वाजता आपण मॉर्निंगला लाईव्ह घेत असतो आणि हे सगळे ट्रेड आपण तिथे लाईव्ह प्लेस करतो. धन्यवाद.